नमस्कार मित्रांनो, सगळ्यांसाठी एक नवीन जाहिरात आली आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 15,000 जागा निघाल्यात मित्रांनो. नेमका ही जागा कोणती आहे मित्रांनो ते आपण बघणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहे. त्याकरिता पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो. या 15,000 जी जागा आहेत मित्रांनो त्यांना मान्यता देण्यात आली आहे मंत्रिमंडळामध्ये. या उमेदवारांना सहभागी होता येणार. कोणत्या उमेदवारांना सहभागी होता येणार ते बघणार आहोत आपण. तर मित्रांनो, या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळीची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. 5 प्रकारच्या पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. 5 प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. लवकरच त्याची जाहिरात प्रकाशित होणार आहे मित्रांनो. आपल्या ॲडवरती जायचं आणि ते बघून घ्यायचं की कोणत्या जागा निघाल्या आहेत, कोणते पद भरण्यात येत आहे मित्रांनो. याच्यामध्ये मी तुम्हाला लिंक पण देऊन देईल. तर मित्रांनो, चला बघूया आपण तर ही कोणती पद आहे. सगळ्यात पहिला पद मित्रांनो पोलीस शिपाई हा पहिला पद आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 10,908 जागा आहे मित्रांनो. तर दुसरी जे पद आहे मित्रांनो ते पोलीस शिपाई चालक. जे चालक असतात मित्रांनो, जे गाडीचे चालक असतात ना पोलीस शिपायांचे, तर ते 234 जागा आहे मित्रांनो. आणि बँडसमॅन जे आहे मित्रांनो त्याचे 25 जागा आहे मित्रांनो. शस्त्री पोलीस शिपाई त्याचे 2,393 जागा आहे मित्रांनो. आणि सगळ्यात आखरी कारागृह शिपाई ही 5वी जागा आहे मित्रांनो. तर 554 जागा आहे मित्रांनो. तर हे खूप चांगले जागा आहेत मित्रांनो आणि भरपूर जागा आहेत मित्रांनो. तर तुम्ही सगळ्यांनी हे फॉर्म आवर्जून भरा मित्रांनो. ज्यांचा खरंच अभ्यास झाला आहे तेच भरा. आणि पुढे मित्रांनो OMR आधारित लेखी परीक्षा घेणार. आणि याच्यामध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागविणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहे मित्रांनो. पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी तयार राहा. सगळ्यांनी तयारी करून राहा मित्रांनो. आता ही भरती आपल्याला सोडायची नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला पासच व्हायचं आहे मित्रांनो. पोलीस भरतीची स्वप्ने पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी सखोल तयारी करणे गरजेचे आहे मित्रांनो. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे मित्रांनो. तर ही ॲड आहे मित्रांनो. तर ही मी तुमच्यासाठी आणली आहे मित्रांनो. तर तुम्ही प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा. ही 5 जागा आहे मित्रांनो जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे मित्रांनो. तर ही 5 जागा तुम्ही नक्कीच ज्याला जे वाटते, ज्या याची तयारी करत आहे, ज्या जागांसाठी तयारी करत आहे, ती जागा तुम्ही मित्रांनो भरून घ्या मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.